औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना असतानाच सोलापुरात अल्पवयीन मुलीच्या तपासासाठी संबंधित कुटुंबाला पोलीस ठाण्यासमोर उपोषण करावे लागत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित कुटुंबियांना सोबत घेऊन अकलूज पुणे जिल्ह्यातील दौंड तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब परिसरात तपास केला, मात्र मुलगी आढळून आली नाही. दरम्यान या प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांवरही संशय व्यक्त केला आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याचे फौजदार विद्यासागर सोनकांबळे, हवालदार सचिन मसलखांब आणि कॉन्स्टेबल माजिद शेख यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. त्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही, त्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपास काढून घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे संबंधित कुटुंबांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी कडक समज दिली आहे. बेपत्ता मुलींच्या प्रकरणाचा प्राधान्याने तपास करण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्याचे समजते. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.